हॅलो स्टुडंट्स, हाय. ओके, प्रॉब्लेम लिहिला का? लास्ट लेक्चरला मी प्रॉब्लेम तुम्हाला सेंड केला होता, तो लिहिला आहे का? आणि आता मी तुम्हाला फॉर्मॅट प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट सेंड केलेला आहे. तो तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही उतरून घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओके, I already sent you the format of profit and loss account and balance sheet. With the help of this format, we have to solve our company final account. Okay, so in today's lecture, we will discuss about the format of statement of profit and loss account. As it is a statement, it has no two sides, that is debit and credit. Because it is a statement, it is not an account. Understood? So let us discuss the items. First item is revenue from operations. काय आहे revenue from operations? Revenue from operations means or it shows sale of product or sale of service. आपला जो काही सेल असतो, आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो, तो सेल इथे काय करायचा? रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनमध्ये लिहायचा. आपलं एखादं प्रॉडक्ट असेल की ऑर वी आर सेलिंग सम सर्व्हिसेस, तर त्यापासून मिळणारा जो रेव्हेन्यू आहे दॅट शुड बी नोटेड इन रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. देन अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यूज, इतर काही आपल्याला इन्कम मिळत असेल, लेस एक्साईज ड्युटी करायची त्यातून आणि ते तिथे मांडायचं. ठीक आहे, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनमध्ये काय येतं? सेल येतो. समजला? सेकंड, अदर इन्कम. अदर इन्कममध्ये काय काय येईल? इंटरेस्ट इन्कम. बघा, जर काही इंटरेस्ट तुम्हाला मिळत असेल, इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली असेल, त्या इन्व्हेस्टमेंटवरचं जे काही इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट तुम्ही इथे मांडणार आहात. डिव्हिडंड, तुम्ही कुठे शेअर्स वगैरे शेअर्समध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याच्यावरचं डिव्हिडंड इथे येईल. देन नेट गेन ऑर लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. एखादी इन्व्हेस्टमेंट तुम्ही सेल केली, त्यापासून तुम्हाला जर काही गेन झाला असेल, 1,00,000ची इन्व्हेस्टमेंट 1,10,000ला सेल केली, 10,000 गेन झाला, बेनिफिट झाला, तो इथे येईल. समजलं? और 1,00,000ची तुम्ही 90,000ला सेल केली, 10,000 काय आहे? लॉस आहे, तो पण इथे येईल. समजलं? अँड अदर नॉन ऑपरेटिंग इन्कम, हे सगळं काय येईल? अदर इन्कममध्ये येईल. समजलं? फर्स्ट आणि सेकंड आयटम, ह्या दोघांची टोटल ही तिसऱ्या कॉलममध्ये आपण मांडणार आहोत. या स्टेटमेंटमधले सगळे जे आयटम आहेत त्याचे आपण सगळ्याचे सेपरेट शेड्यूल बनवणार आहोत. लक्षात आलं? इथे फक्त आपण अमाऊंट काय करायची आहे? पोस्टिंग करायचं आहे. या सगळ्यासाठीचं आपलं काय असणार आहे? सेपरेट शेड्यूल आपण बनवणार आहोत. समजलं? ओके, ही झाली क्रेडिट साईड. आता प्रॉफिट लॉस अकाउंटची डेबिट साईड. त्यात फर्स्ट आहे एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेसमध्ये काय आहे? फर्स्ट, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्यूम. आपण जे काही मटेरियल कन्झ्यूम केलेलं आहे त्याची कॉस्ट इथे मांडायची आहे. देन परचेसेस, आपण जे काही परचेसेस करतो डायरेक्टली, त्याची काही सेपरेट नोट बनवायची गरज नसते, शेड्यूल बनवायची गरज नसते. डायरेक्टली परचेसेसचं पोस्टिंग आपण इथे करणार आहोत. वी आर डायरेक्टली पोस्टेड परचेसेस अमाऊंट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट. ओके, स्टॉक इन ट्रेड, जो काही स्टॉक आहे आपला ओपनिंग स्टॉक, तो इथे येईल. समजलं? चेंज इन इन्व्हेंटरी, सगळ्यात इम्पॉर्टंट आयटम आहे. काय आहे चेंज इन इन्व्हेंटरी? चेंज इन इन्व्हेंटरीमध्ये आपण काय करत असतो? क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक. लक्षात येते? क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट असेल तर त्याचा सेकंड इफेक्ट इथे येतो आणि दुसरा फर्स्ट इफेक्ट कुठे येतो? बॅलन्स शीटच्या ॲसेटला डायरेक्टली. आणि ओपनिंग स्टॉक म्हणजे ही नोट तयार करत असतो आपण. चेंज इन इन्व्हेंटरी, क्लोजिंग मायनस ओपनिंग. निगेटिव्ह आयटम, निगेटिव्ह अमाऊंट जरी आली तरी तिथून काय करायची? लेस करायची. पॉझिटिव्ह आयटम असेल तर, पॉझिटिव्ह फिगर असेल तर तिथे ॲड करायची. चेंज इन इन्व्हेंटरीमध्ये काय करायचं? क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक. समजलं? ओके. देन एम्प्लॉई बेनिफिट expenses. As the name indicates that these expenses are related with employees. एम्प्लॉईजसाठी आपण जो काही एक्सपेन्सेस करतो तो इथे रेकॉर्ड केला जातो. बरोबर? मग इथे कोणता येतो? आता सॅलरीज अँड वेजेस आपण एम्प्लॉईजला देतो की नाही, ती इथे येईल. कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड, नंतर आपण काही एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम आपण जर काही इम्प्लिमेंट करत असू तर ती पण इथे येईल.
लक्षात येते. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, त्यांना वेगवेगळे अलाउन्सेस आपण देत असू, त्यांच्यासाठी कॅन्टीन चालवत असू. लक्षात येते. त्यांच्यासाठी काही स्कूल असेल, त्यांना काही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, जाण्या येण्यासाठी गाड्या प्रोव्हाइड करत असू, त्यासाठीचा एक्सपेंडिचर असेल. सगळा एक्सपेंडिचर कुठे येतो? एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. आणि हा कुठे घ्यायचा? सेपरेट शेड्यूल बनवायचं आणि त्याचं पोस्टिंग एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसमध्ये करायचं. लक्षात आलं. नेक्स्ट आहे फायनान्स कॉस्ट. बघा, फायनान्स कॉस्ट, द कॉस्ट विच इज रिलेटेड विथ फायनान्शियल मॅटर्स. मग आता इथे कॉस्ट आहे, लक्षात घ्या, एक्सपेन्सेस आहेत. मग कोणते कोणते एक्सपेन्सेस येतील? इंटरेस्ट, आपण डिबेंचरवरती इंटरेस्ट देतो, ते इंटरेस्ट ते फायनान्स कॉस्टमध्ये येईल. अदर बॉरोईंग कॉस्ट, आपण काही लोन घेतलेले असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्या लोनवरती दिलं जाणारे इंटरेस्ट हे पण इथे येईल. समजलं. देन आपण जर काही फॉरेन करन्सी एक्सपोर्ट करत असू, इम्पोर्ट करत असू आणि फॉरेन करन्सीमध्ये काही व्हेरिएशन झालं, त्याच्यामुळे काही आपल्याला प्रॉफिट, त्याच्यामुळे आपल्याला काही कॉस्ट लागली, तर ती पण काय आहे? इथे येते. लक्षात आलं. काय आहे आपलं? फायनान्स कॉस्ट. सेपरेटच सगळ्या नोट्स बनवायच्या आहेत, फक्त अमाऊंट इथे घ्यायची डायरेक्ट नंतर. डिप्रिसिएशन अँड ॲमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस, डिप्रिसिएशनची नोट आपण बनवत असतो. ठीक आहे. डिप्रिसिएशनचा आपण डबल इफेक्ट करतो, ॲसेटमधून मायनस करतो आणि सेकंड इफेक्ट कुठे असतो आपला? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. मग ह्या ज्या फिक्स ॲसेटच्या आहेत ह्या आपण काय करतो? त्याची नोट बनवतो आणि सेकंड इफेक्ट जो आहे तो डिप्रिसिएशनचं शेड्यूल बनवलेलं असतं, तिथे घ्यायचं आणि ही अमाऊंट आपण इथे टाकतो डिप्रिसिएशनची. तुम्हाला ती ॲडजस्टमेंट आत्तापर्यंत 3 वर्ष झालेली आहे. अँड अदर एक्सपेन्सेस. आता अदर एक्सपेन्सेसमध्ये पण काय काय येईल की जे काही वेगवेगळ्या प्रकारचे खर्च केले जातात, एक्सपेन्सेस केले जातात आपल्या प्रॉडक्टसाठी, आपल्या ऑर्गनायझेशनसाठी, हे सगळे एक्सपेन्सेस काय आहे? इथे येतात. आता फॉर एक्झाम्पल काय आहे? ऑडिटरला काही पेमेंट दिलं, रिइम्बर्समेंट एक्सपेन्सेस असतील, आणि वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस आपण इथे सेपरेट शेड्यूल बनवतो आणि ते इथं पोस्ट करतो. असे हे सगळे टोटल एक्सपेन्सेस झाले. लक्षात आलं. वरती काय झालं? थर्ड आयटम टोटल इन्कम, आणि नंतर इथे काय झालं? टोटल एक्सपेन्सेस. लक्षात आलं. मग ह्या एक इन्कम मायनस एक्सपेन्सेस करायचं. जी काय अमाऊंट येईल बघा, प्रॉफिट बिफोर एक्सेप्शनल. तुम्ही नोटबुकमध्ये लिहिले ना हे फॉर्मॅट, तो बघा सगळ्यांनी, तिथे पाहून मी म्हणजे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, म्हणजे तुम्हाला समजेल, नाही तर समजणार नाही. प्रॉफिट बिफोर एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी ॲटम्स अँड टॅक्स. काय आहे? ही सगळ्या ॲटम आणि टॅक्सच्या अगोदरचं जे काय प्रॉफिट आहे तो इथे येईल. मग काही एक्सेप्शनल ॲटम्स असतात, अपवादात्मक काही आपण कधीतरी करणारे खर्च असतात, ते इथे येतील. देन प्रॉफिट बिफोर एक्स्ट्राऑर्डिनरी ॲटम, हे नसतं एवढं फारसं तुम्हाला डिटेल, पण वी हॅव टू राईट इट इन टू द फॉर्मॅट ओनली, आणि म्हणून आपल्याला फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. म्हणून हा सगळा फॉर्मॅट आपल्याला काढायचा असतो. जिथे जिथे अमाऊंट नसेल तिथे तिथे डॅश करायचा, समजते, आणि बाकीच्या अमाऊंट लिहायच्या. पण हा फॉर्मॅट मात्र तुम्हाला लिहावाच लागतो. इट इज कंपल्सरी टू राईट डाऊन द फॉर्मॅट इन युअर नोटबुक, इन युअर प्रॉब्लेम, इन युअर सोल्युशन, इन युअर ॲन्सर बुक. समजते. बरं, नंतर काय करायचं? एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम लेस करायचे आणि जो काही येईल तो प्रॉफिट. लक्षात आलं. प्रॉफिट बिफोर टॅक्स. हा काय झाला? स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. समजलं? ओके. आता टॅक्स एक्सपेन्सेसमध्ये पण काय आहे? पुन्हा करंट टॅक्स आहे, डिफर्ड टॅक्स आहे, आणि देन प्रॉफिट अँड लॉस फॉर द पिरियड ऑफ फॉर कंटिन्युईंग ऑपरेशन. हे सगळे प्रॉफिट येतात. एखादं डिस्कंटिन्यू केलं असेल प्रॉडक्ट आपण, त्याच्यापासून आपल्याला प्रॉफिट मिळत नाही आहे, त्याच्यापासून आपल्याला काही फायदा होत नाही, मार्केटमध्ये तर डिमांड नाही, असं आपण डिस्कंटिन्यू केलं, त्याच्यापासून मिळणारा प्रॉफिट असेल तो इथे घेतला जातो. त्याच्यावरचा भरलेला टॅक्स त्याच्या खाली लिहायचा आणि मग हे लेस करून पुन्हा काय येतं? प्रॉफिट फॉर द पिरियड. समजलं. आता हा प्रॉफिट फॉर द पिरियड आपण कुठे घेतो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. रिझर्व्ह अँड सरप्लसेस त्या हेडिंगखाली आपण घेत असतो. समजलं का? स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके. नाव वी विल डिस्कस अबाउट द फॉर्मॅट ऑफ ऑर फॉर्म ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचं फॉर्मॅट डिस्कस करूयात. 2 साईड नाहीत. इट इज अ स्टेटमेंट. ॲसेट अँड लायबिलिटी साईड नाहीत. काय करायचं आहे? एकाखाली एक मांडायचं. त्याला काय म्हणायचं?
स्टेटमेंट म्हणायचं. समजते? बरं, आता काय आहे हे स्टेटमेंट आहे. पहिलं लायबिलिटी साईड घ्यायची, नंतर काय घ्यायची, ॲसेट साईड घ्यायची. ओके. सो फर्स्ट काय आहे, शेअर कॅपिटल, इक्विटी अँड लायबिलिटीज. अंडर द हेडिंग ऑफ इक्विटी अँड लायबिलिटीज फर्स्ट काय आहे, शेअर होल्डर्स फंड. मग याच्यामध्ये काय येतं, शेअर कॅपिटल येतं. शेअर कॅपिटलमध्ये पुन्हा तुम्हाला माहिती आहे ऑथराईज, सबस्क्राईब, पेडअप, कॉल्डअप असं असतं. ठीक आहे, मग ते इथे येणार. देन सगळ्यात महत्त्वाचा आयटम आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. आता ह्याची नोट बनवायची असते. ह्या नोटमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रिझर्व्ह येतील, कॅपिटल रिझर्व्ह येईल, कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह येईल, सिक्युरिटी प्रीमियम रिझर्व्ह येईल, डिबेंचर रिडम्शन रिझर्व्ह येईल, रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह येईल, अदर रिझर्व्स येतील. हे सगळे येत नाही ते ॲट ए टाईम. ह्यातले जे येतील ते इथे लिहायचे, जे मांडायचे प्रॉब्लेममध्ये येतील ते. आता यानंतर काय आहे, सरप्लस, दॅट इज बॅलन्स इन द प्रॉफिट अँड लॉस, डिस्क्लोजिंग अलोकेशन अँड ॲप्रोप्रिएशन, डिव्हिडंड पेड, बोनस शेअर ट्रान्सफर फ्रॉम रिझर्व्ह, हे सगळं इथे येतं सरप्लसमध्ये. कुठे, रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये. ठीक आहे. त्यानंतर काय आहे की प्रॉफिट अँड लॉसचा वरचा जो प्रॉफिट होता हा पण काय येतो, रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये आपल्याला ट्रान्सफर करावा लागतो. लक्षात आलं. देन मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट्स. शेअर वॉरंट सेल केल्यानंतर ते जे काही पैसे मिळतील आपल्याला ते पैसे इथे या हेडिंगखाली येतात. हा सगळा काय झाला, शेअर होल्डरचा फंड झाला. समजलं. देन शेअर ॲप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट टाकून ठेवायचा. हा फॉर्मॅट लिहायचाच, पाठच करायचा ॲज इट इज. कळलं. देन थर्ड, आता बघा पुन्हा काय झालं, नॉन करंट लायबिलिटीज. म्हणजेच काय आहे, लायबिलिटी साईड डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. लक्षात घ्या, पाठच करायचं. लायबिलिटी साईड डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज शेअर होल्डर फंड किंवा इक्विटी अँड लायबिलिटीज अँड नॉन करंट लायबिलिटीज. लक्षात येतं. इक्विटी अँड लायबिलिटीजमध्ये काय येतं, शेअर होल्डर फंड येतो. आणि शेअर होल्डर फंडमध्ये काय येतं, शेअर कॅपिटल अँड रिझर्व्ह अँड सरप्लस. आता नॉन करंट लायबिलिटीमध्ये काय येतं, लाँग टर्म लायबिलिटीज. लाँग टर्म लायबिलिटीमध्ये काय काय येईल, बॉन्ड्स, डिबेंचर्स, टर्म लोन्स म्हणजे बँकेकडून घेतलेलं, अदर पार्टीकडून घेतलेलं, त्यानंतर डिपॉझिट आपण घेतलेले, लोन्स अँड ॲडव्हान्सेस फ्रॉम रिलेटेड पार्टीज, लाँग टर्म मॅच्युरिटीज, अदर लाँग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. हे कुठे येतं, लाँग टर्म बॉरोइंग. याची पण सेपरेट नोट बनवत असतो आपण. इथे नोट नंबर कॉलम काढलेला आहे मी, तुमच्या लक्षात येते का? त्या नोट नंबर तिथे टाकायचे आणि अमाऊंट तिथे टाकायची असते. लक्षात आलं. बरं, त्यानंतर आणखी काय येतं, बॉरोईंग, लाँग टर्म बॉरोईंग. मग इथे काय येईल, पुन्हा सिक्युअर्ड अँड अनसिक्युअर्ड बॉरोईंग इथे येईल. समजते. बॉन्ड्स अँड डिबेंचर्स हे येतील. त्यानंतर लाँग टर्म बॉरोईंगमध्ये आणखी काय येईल, ट्रेड पेएबल्स येतं, अदर्स येतं. ठीक आहे, प्रॉब्लेम सोडवायला लागला की लक्षात येईल तुमच्या. देन लाँग टर्म प्रोव्हिजन्स हे पण आहे बघा इथे. लाँग टर्म प्रोव्हिजन पण आपल्याला या हेडिंगखाली घ्याव्या लागतात. यानंतरचा आयटम आहे अदर लाँग टर्म लायबिलिटीज झाल्या, शॉर्ट टर्म लायबिलिटीज झाल्या आणि याची टोटल ही काय झाली, लायबिलिटी साईडची टोटल. नाव ॲसेट साईड. आता लक्षात आलं, लायबिलिटी साईडमध्ये काय आहेत, 2 इक्विटी अँड लायबिलिटीज आणि सेकंड काय आहे, नॉन करंट लायबिलिटीज. आता ॲसेट साईडमध्ये अगेन देर आर 2 पार्ट्स, दॅट इज नॉन करंट ॲसेट अँड करंट ॲसेट्स. समजते. लायबिलिटी साईडला जसे 2 पार्ट होते तसेच ॲसेट साईडला पण काय आहेत, 2 पार्ट आहेत. आता नॉन करंट ॲसेटमध्ये काय येईल, परत फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेटमध्ये काय येईल, पुन्हा टँजिबल ॲसेट अँड इनटँजिबल ॲसेट्स. तुम्हाला माहिती आहे टँजिबल ॲसेट म्हणजे फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग एट्सेट्रा. आणि इनटँजिबलमध्ये काय येतं, गुडविल, पेटंट्स, कॉपीराईट्स एट्सेट्रा. ठीक आहे. बरं, नेक्स्ट काय आहे, कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. देन वर्क इन प्रोग्रेस हा आयटम फारसा तुम्हाला तिथे दिसत नाही, लक्षात येते. देन इनटँजिबल ॲसेट्स अंडर डेव्हलपमेंट. आता हे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये नसलं तरीसुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, यू हॅव टू राईट डाऊन द फॉर्मॅट. डॅश द्यायचा, अमाऊंट नसेल, शेड्यूल नसेल तर डॅश द्यायचा. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट,
आता याच्यामध्ये काय काय येईल? इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी शेअर्स. आपण दुसऱ्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर ती इथे येईल. इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्मेंट सिक्युरिटीज, गव्हर्मेंट बॉन्ड्स करतो ना आपण इन्व्हेस्टमेंट, मग ही सगळी नॉन करंट इन्व्हेस्टमेंट इथे येईल. लक्षात आलं? अदर करंट इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्या इथे येतात. देन काय आहे? डिफर्ड टॅक्स ॲसेट. आता डिफर्ड टॅक्स ॲसेटमध्ये काय येणार आहे की जो काय आपण ॲडव्हान्स टॅक्स भरलेला आहे तो डिफर्ड टॅक्स ॲसेटमध्ये येईल. देन लाँग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. मग याच्यामध्ये काय काय येतं? कॅपिटल ॲडव्हान्सेस, सिक्युरिटी डिपॉझिट्स, अदर लोन्स अँड ॲडव्हान्सेस, हे सगळे आयटम इथे येतात. आता लास्ट आयटम आहे नॉन करंट ॲसेटमधला अदर नॉन करंट ॲसेट्स. आता इथे येणार ट्रेड रिसिवेबल. वरती ट्रेड पेएबल होतं की नाही, मग इथंच तसंच काय येणार आहे? ट्रेड रिसिवेबल. आणि ट्रेड रिसिवेबलमध्ये पुन्हा काय आहे? सिक्युअर्ड, अनसिक्युअर्ड अँड डाऊटफुल. बरं, बिल्स रिसिवेबलसारखं डेटर्स म्हणतो आपण त्यांना, ते सगळा प्रकार इथे येणार आहे. देन काय आहे? करंट इन्व्हेस्टमेंट आहे का इथे? करंट इन्व्हेस्टमेंट खाली आहे बघा, करंट ॲसेट. पहिला पार्ट झाला आपला नॉन करंट ॲसेटचा. आता काय आहे? करंट ॲसेट. आता करंट ॲसेटमध्ये काय आहे? इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी इन्स्ट्रुमेंट, इन्व्हेस्टमेंट इन प्रेफरन्स शेअर्स, इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्मेंट सिक्युरिटीज, ज्या ज्या करंट इन्व्हेस्टमेंट आहेत. म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, काही पार्टनरशिपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट इथे येतील. समजलं? बरं, आता नेक्स्ट आहे इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरी मीन्स काय आहे? स्टॉक. बरोबर. मग नेहमी मी तुम्हाला सांगत असते की स्टॉकमध्ये काय आहे की आपल्याकडे मेनली देअर आर 3 पार्ट्स ऑफ स्टॉक. सम पार्ट इज रिलेटेड विथ रॉ मटेरियल, सम पार्ट इज वर्क इन प्रोग्रेस अँड सम पार्ट इज रिलेटेड विथ फिनिश्ड गुड्स. काय आहे? स्टॉकचे 3 प्रकार आहेत. काही अर्धा कच्चा माल शिल्लक असतो, काही कच्चा माल असतो, पहिला रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल असतो, काही अर्धा कच्चा अर्धा तयार झालेला माल असतो वर्क इन प्रोग्रेस, आणि काही फिनिश्ड गुड्स असतो. या सगळ्यांना कलेक्टिवली कॉल्ड इन्व्हेंटरीज. समजलं? मग ही इन्व्हेंटरीज काय आहे? इथे मांडायची आहे. देन ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबलमध्ये काय आहे की आउटस्टँडिंग फॉर ए पिरियड एक्सिडिंग 6 months, 6 महिन्याच्या पुढचे जे ट्रेड रिसिवेबल आहेत ते इथे येतील. त्यानंतर अलाउन्स फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ड्यू टू डायरेक्टर्स, हे सगळे ट्रेड रिसिवेबलमध्ये येतील. समजते? देन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. याच्यामध्ये काय काय येईल? पैसा. बरोबर आहे, पैसे, रोख पैसे आणि रोख पैशासारखे असणारे कॅश इक्विव्हॅलंट. मग याच्यामध्ये बँक बॅलन्स येईल, चेक्स येतील, ड्राफ्ट्स येतील, कॅश ऑन हँड येईल. बरोबर. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या येतील. लक्षात आलं? पैशाशी संबंधित कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. बँक डिपॉझिट्स असतील जी विथ द मोर दॅन 12 months मॅच्युरिटी, 12 महिन्यापेक्षा ज्याची मॅच्युरिटी जास्त आहे ती कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट इथे दिसेल. त्यानंतर आहे शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. शॉर्ट टर्मसाठी, शॉर्ट पिरियडसाठी ज्या काही आपण लोन दिलेले आहेत बघा, इकडच्या लायबिलिटीला लोन घेतलेलं असतं, ॲसेटला काय आहे? जे लोन दिलेले आहेत ते येणार आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि अदर्स. बरोबर. अदर करंट ॲसेट्स आणि बाकीच्या ज्या अदर करंट ॲसेट्स आहेत त्या इथे येतील. स्पेसिफाय नेचर. तर अशा पद्धतीने हा फॉर्मॅट केलेला आहे. हा काय आहे? अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट आहे. हा पाठ करायचा आणि त्या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. मी तुम्हाला प्रॉब्लेम पण दिलेला आहे, तो पण तुम्ही काय करायचा आहे? लिहून घ्यायचा आहे. नेक्स्ट लेक्चरला मी तो प्रॉब्लेम तुम्हाला सोडवून देणार आहे. ओके. बापरे, 20 मिनटाचा व्हिडिओ झाला. ओके, बाय.